नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता नाशिकच्या वेशीवर धडकलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। दरम्यान गेल्या 6 दिवसांपासून नाशिकच्या दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर या आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते। अखेर या ठिकाणावरून तो मोर्चा जो आहे तो आता नाशिकच्या दिशेने निघालेला आहे। सध्या नाशिकच्या वेशीवरती हा मोर्चा जो आहे तो आपल्याला येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी आपल्याला हे संपूर्ण शेतकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा या भागातील हे संपूर्ण शेतकरी आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात हा लॉंग मार्च जो आहे तो निघालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कॉम्रेड इंद्रजित गावित आहेत। आपल्या नेतृत्वामध्ये इतका मोठा मोर्चा जो आहे तो आता नाशिकच्या वेशीवरती येऊन पोहोचलेला आहे। खरं तर मागच्या 6 दिवसांपासून आपण दिंडोरीमध्ये आंदोलन करत होतात, काय आपल्या मागण्या आहेत? मागच्या आम्ही 17 तारखेपासून म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जे आमचे तालुके आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही ह्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहोत। याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची जी काही वन जमिनीचा प्रश्न आहे, वर्षानुवर्ष आम्ही त्या वन जमिनीच्या प्रश्नासाठी या ठिकाणी लढतोय। वन जमिनीचा जे काही क्षेत्र आहे ते ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी देण्यात आलेलं आहे। ते क्षेत्र वाढवून त्यांच्या कब्जामध्ये म्हणजे जेवढं आहे तेवढं त्यांना ह्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि संयुक्त सातबारा, एकत्रित सातबारा या ठिकाणी गावकीचा न देता प्रत्येक शेतकऱ्याला हा वनपट्ट्याचा स्वतंत्र सातबारा ह्या ठिकाणी मिळाला पाहिजे। कब्जेदार सदरी त्याचं नाव लागलं पाहिजे। इतर रेग्युलर शेतकऱ्यांचे सातबारे आहेत त्या धर्तीवर यांचा पण या ठिकाणी सातबारा मिळाला पाहिजे, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। आणि आमच्या या 2-3 तालुक्यामध्ये त्र्यंबक, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण या तालुक्यांमध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याची टंचाई असते, पावसाळ्यात फार नद्या वाहून जातात, तर आमची मागणी आहे की छोटे छोटे सिमेंट काँक्रीट बंधारे या ठिकाणी नदीवरती या ठिकाणी जागेवरती दिले पाहिजेत आणि त्याद्वारे पाणी अडवून या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे। या ठिकाणी मोठाली धरणं बांधून गावचे गाव विस्थापित न करता छोटे तुमच्या मागण्या ज्या आहेत ते आपण मागच्या वर्षी देखील याच काही मागण्या ज्या आहेत त्या घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसले होता। जवळपास 8 पेक्षा अधिक दिवस आपलं त्या ठिकाणी आंदोलन चाललं होतं। त्याच्या आदल्या वर्षी देखील आपण मुंबईकडे निघालेले होतात, मात्र दरवर्षी आपल्याला या मागण्या मागाव्या लागतात, काय सांग? या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही 13 दिवस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी ठिय्या मांडून बसलो होतो। त्याच्या पहिले 2023ला आम्ही वाशिंदपर्यंत ह्याच मागण्या घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो। शासन विधानसभेमध्ये विधानसभेच्या पटलावरती ह्या मागण्या ठेवतं आहे आणि सर्व मंत्रिमंडळाच्या समोर, आमदारांसमोर, ह्या विधानसभेच्या अध्यक्षासमोर ह्या मागण्या मान्य करतात आणि त्याची अंमलबजावणी मात्र या ठिकाणी खाली प्रशासन या ठिकाणी अजिबात करत नाही। म्हणून त्याच मागण्या 2018च्या मागण्या, 2023च्या मागण्या, 2024च्या मागण्या याच्यामध्ये एकही मागणीची वाढ झालेली नाही। त्याच मागण्या घेऊन आम्ही वारंवार जे जातोय त्याची ह्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी याच्यासाठीच आम्ही ह्या ठिकाणी जातो। नक्कीच मागच्या वेळी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसला होतात, आता आपली पुढची भूमिका काय? आपण 6 दिवसांपासून दिंडोरी येथे तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करत होतो, आता आपली भूमिका काय पुढची? आमची भूमिका अशी आहे, 2018ला आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं लेखी, 2023ला लेखी आश्वासन दिलं, 2024ला या ठिकाणचे जिल्हाधिकारी तत्कालीन श्री जयललित शर्मा आणि तत्कालीन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं। 2-3 वेळेची लेखी आश्वासन या ठिकाणी आमच्याकडे आहेत, आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना दाखवतोय, पण या ठिकाणी अंमलबजावणी कोणीच करत नाही। आम्ही ह्या वेळेस मंत्रालयावर जाणार, विधानसभेवर जाणार, त्या ठिकाणी शासनाने जरी लेखी दिलं तरी ते लेखी तुम्ही मुंबईला जाणार? हो, मुंबईला जाणार, लेखी आश्वासन आम्ही घेणार, पण त्या ठिकाणी महिनाभर आम्ही बसू जोपर्यंत इकडे खाली अंमलबजावणी होत नाही, एका माणसाचे सातबारे तयार करायला या ठिकाणी सुरुवात होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसणार। नुसतं आश्वासन देऊन आणि चला घरी असं काही ह्या ठिकाणी ह्यावेळेस होणार नाही। महिना लागला, 1.5 महिना लागला तरी आम्ही त्या ठिकाणी बसणार। नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्यासोबत इंद्रजित गावित होते। हजारो शेतकरी यांना सोबत घेऊन ते आता नाशिकच्या वेशीवरती धडकलेलं आहे। हे शेतकऱ्यांचं लाल वादळ जे आहे ते नाशिकच्या वेशीवरती धडकलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही, आम्ही मुंबईत जाऊ, विधान भवनावरती धडकू, अशा पद्धतीचा इशारा देखील या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव